ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक कमावली तर एवंगू पिंपलोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. साहिल त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळतील. पिंपलोली गावातील दोन्हीही खेळाडू आता एकमेकांविरुद्ध फाईट. पहिल्या ओव्हरचा खेळ पाहायला 7 धाब्यांचा. आता सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल अजयचा. यस, अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाब्यानं सुरुवात. साहिलच्या बॅट मधून एक चौकार आली. पहिला बॉल यावेळेस थोडासा खालवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती झालेली चुकी पुन्हा केली नाही. पहिल्या बॉलची फेकी यशस्वीरित्या कंप्लीट. डॉट बॉल. सेकंड बॉल हलकीशी कडा घेत भरपूर उंचावरती यष्टीरक्षक संदीप सँडीनं पकडलाय चांगला झेल. माघार यावं लागेल आता साहिलला. चांगली रणनीती आणि स्ट्रॅटेजी इथे सफल ठरत असताना पाहायला मिळते. नवनाथ स्मृती विघ्नेश स्वर्गवासी नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमची खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी आम्ही अनुभवतो. अजयच्या माध्यमातून पहिला बॉल वाईट टाकला होता. त्यानंतर पहिल्या बॉलची फेकी पाहायला मिळाली विकेटने आणि त्यानंतर सेकंड बॉल वरती विकेट. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर क्षीरसागर. सागर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. मागील मॅच मध्ये ज्यानं 2 चौकार 1 षटकार लगावत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या सुजल 11 टीमच्या तो सागर मैदानाच्या आतमध्ये. आता या खेळाडूकडे देखील भरपूर साऱ्या नजरा लागल्या जातील खऱ्या अर्थानं, कारण मोठे पटके खेळण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. पाहायला गेलं तर शरीरयष्टी थोडीशी अशी कमकुवत पाहायला मिळते, परंतु मनगटातला आत्मविश्वास सांगून जातो. खऱ्या अर्थानं क्रिकेटरची हीच खरी ओळख आहे. टोटल धावपलकावरती 8 3 गडी गमावले अद्यापर्यंत सुजल 11 टीमने. दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ असताना अजय सोनावले. विनंती करतो आता जास्तीचा विलंब लावू नका. दुपारच्या सत्रामध्ये आपण पोहोचलोय. भरपूर उन्हाचा तडाखा भासतोय. तिसरा बॉल वेगानं फेकला अजयनं. खऱ्या अर्थानं रंगत भरत असताना पाहायला मिळतात. केतननं जशी चालाकीची चातुर्याची गोलंदाजी केली ना, तशीच गोलंदाजी आता अजय करत असताना. पिंपलोली गावाचा विचार केला तर भरपूर सारे चांगले क्रिकेटर्स गावामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं 2 टीम गावातून खेळत असतात, कारण भरपूर क्रिकेटची आवड पिंपलोलीकरांना आहे. आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. यावेळी अगदी समोर ठेवला अजयने. चांगल्या टप्प्यावरती, निर्धारित टप्प्यावरती चेंडू कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलनं सुरुवात केली होती, त्यानंतर जी लय पकडली आहे ती अद्यापपर्यंत त्या चेंडूची ओळख फलंदाजाला होत नाहीये. यावेळी आपण पाहतोय एसटी रक्षक संदीप कालनं करामत केली आहे. वेगानं फेकला अजयने चेंडू. थोडस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सागरचा नक्कीच झाला आणि आपली स्वतःची विकेट गमावून बसला सागर. अजय सोनावले खऱ्या अर्थानं करामत करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघ मालकानं खऱ्या अर्थानं त्यांना ॲज अ आयकॉन म्हणून आपल्या टीम मध्ये सामील केलं आणि तदनंतर आजच्या दिवसामध्ये कामगिरी खूप उल्लेखनीय त्यांची पाहायला मिळते. तदनंतर या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बालाजी कांबळे साहेब उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. अगदी आदरानं आणि सन्मानाने या व्यासपीठावरती विराजमान होत असताना न्यू बॅटर हर्षद पोहोचतील आता मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट अजयने कमावल्यात. एक अतिरिक्तच्या स्वरूपात फक्त धाव खर्च केली आहे त्याने. 8 धावा धावपलकावरती आहेत. अफलातून चांगली कामगिरी. चेंडूंचा विचार केला तर फक्त एका चेंडूची खेळ बाकी आहे या ओव्हर मधील. लास्ट बॉल खोलवर टप्प्याचा आणि क्षेत्ररक्षण. दाद द्यायला हवी या क्षेत्ररक्षकाची. खऱ्या अर्थानं स्वतःला झोकवत क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले. आदित्य डायरे होते तिथे.
लास्ट बॉल वरती आली आहे फक्त एक सिंगल. थांबवण्याचा जखडून ठेवण्याचा प्रयत्न सुजल 11 टीमला नवना स्मृती विघ्नेश 11 टीम करते. मैदानाच्या आतमध्ये पकड मिळवली आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. टोटल धावा धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात 9 या आकड्यावर. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. खऱ्या अर्थानं अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम खरंच खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट करते ही स्पर्धा. पहिली ओव्हर हाताळली केतनने. त्यानंतर अजयने आता पुन्हा वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रण केलं जात आहे. आमंत्रित गोलंदाजी मार्क वरती केतन कालन. हर्षद आणि रोशनी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना. आणि दोस्ती धाब्याचे ओनर अनिलजी कालन साहेबांकडून केतनने जर का लगातार 2 विकेट कमावले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार. केतनचा पहिला बॉल. ज्या पहिल्या ओव्हरला सुरुवात जशी केली होती तशीच सुरुवात आपण पाहतो वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये करत असताना केतन कालन स्वतःच्या नावाची दहशत माजवत असताना मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे गोल्डन विकेट. ट्रिपल चिटच्या स्वरूपात हर्षद बॅक टू द डगआउट. दोस्ती डाब्याचे ओनर अनिल कालन साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं. एक विकेट आली, आणखी एक आली तर 500 रुपयाचे मानकरी होतील केतन कालन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय विरले पोहोचत आहेत. केतन कालन जांतराचा पिंपलोली टीमला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं लीड करणारा हा खेळाडू आहे. आणि आता या लीग स्टेजच्या मॅच मध्ये देखील करामत चांगली पाहायला मिळते. सेकंड बॉल अजयसाठी गॅप सिलेक्शन चांगला आहे. वेगाने धावता क्षेत्ररक्षक फील्ड आणि फेकी इथे धावबादची संधी. बाल बचावले गेले. कंप्लीट पाहायला मिळतील. एक धाव इथून कंप्लीट पाहायला मिळते. 10 धावा धावपलकावरती 5 गडी अद्यापपर्यंत गमावलेत सुजल 11 टीमने. आणि बऱ्याच कालानंतर आता नॉन स्ट्रायकर वरती थांबला होता रोशन. आता संधी त्याच्या वाट्याला स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. ॲज अ कॅप्टन म्हणून आता इथून कामगिरी करायला हवी. कारण पाहायला गेलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू इथून समाप्त झालेत. केतन पुन्हा तयार. साजेश रणब घेऊन आपण पाहतोय यावेळी गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू रोशन साठी चुकी पाहायला मिळते. सुमित होते तिथे आणि चुकी पाहायला मिळते. थोडीशी फंबल फायदा उचलला. एकेरीचं रूपांतर दुहेरी मध्ये करत असताना रोशन कमावतात टीम साठी टोटल 2. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 धावा आपण पाहू शकता. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा बॉल रोशन साठी. थोडे मागे राहिलेत रोशन. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन फटका. इथे 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 कॉलिंग चुकीचं. आणि ऑफिशियलने डिमांड केली तिसऱ्या पंचांची. चेक केलं जाईल.
एस बॅटर सेफ असतील इथून कंप्लीट पाहायला मिळेल धाव टोटल कंप्लीट 2-1 माफ करा 1 धाव कंप्लीट टोटल जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर 13 धावा धावपलकावरती. अजय अजय या वेळेस लाऊड अपील आणि यस पंचांनी अपील उचलून धरली आहे. LBW लाईक बिफोर द विकेट अजय विरले बॅक टू द डगआउट. सहा गडी इथून आपण पाहतो गमावलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 9-8 वरती माफ करा 8 वरती दाखल होत आहेत. लास्ट बॉल केतनचा यावेळेस देखील तोच प्रयत्न होता. दुसरीचा प्रयत्न वेगाने फेकला थ्रो डेंजर झोन कडे तेजस सेफ पाहायला मिळतील. यस बॅटच्या स्वरूपात 2 धाबा इथून कंप्लीट आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 6 विकेट गमावल्यानंतर सुजल 11 टीमची धाव संख्या आहे ती 15 या आकड्यावरती. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतोय बालाजी दादा कांबळे यांचा शुभ सन्मान इथवर केला जातोय. विनंती करतो की आपण टॉस बॉक्स कडे या. खऱ्या अर्थाने बेलात वेल काढून नवनीतवर उपस्थित झालात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल खरंच तुमचा देखील मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार देखील. मैदानाच्या आतमध्ये लगेच ड्रिंक ब्रेकला पाणी आणि ऑफिशियल साठी देखील पाणी पोहोचवा. तदनंतर बाबूरावजी लहाने साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान इथवर केला जाईल. विनंती करतो बाबूरावजी लहाने साहेबांना की आपण देखील स्वीकार करायचा या सन्मानाचा. अंतराट वरेडी गावातील एक ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व बाबूरावजी लहाने साहेब या स्पर्धे ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. तदनंतर नंदकुमार वालकू डायरे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील इथवर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सायली 11 टीमचे ओनर सूरज गोडविंदे यांच्या शुभ हस्ते इथवर आपण पाहतोय सन्मान होत असताना दादांनी वेळात वेळ काढून इथवर या स्पर्धेला भेट दिली त्यासाठी खरंच तुमचं देखील खूप खूप आभार. आणि तदनंतर बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव आकाशजी जाधव साहेब देखील उपस्थित आहे त्यांचा देखील शुभ सन्मान करायचा. खऱ्या अर्थाने मनावर दगड ठेवत शर्यत क्षेत्राकडे न जाता ते आज क्रिकेटच्या मैदानावरती आले त्यांचा देखील शुभ सन्मान इथवर केला जातोय. अनिलजी काळन साहेबांना देखील विनंती करतो की आपण दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. तदनंतर विनंती असेल आता इथून पुढे ज्यावेळेस आपण ड्रिंक ब्रेकला आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन जातात त्यावेळेस एक एक्स्ट्रा बॉटल अंपायर साठी घेऊन जाणं आपल्यास बंधनकारक असेल. वारंवार तुम्हाला सांगलं जाणार नाही हे तुम्ही स्वतःहून करा. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे रंगत पाहायला मिळते. सुजल 11 आणि नवना स्मृती विघ्नेश 11 या दोन टीम दरम्यान फाईट पाहायला मिळते. टोटल 15 या आकड्यावरती आहे. चौथ्या ओव्हर मध्ये आलेत परेश स्वतःच्या फॉलो थ्रू साठी धावतायत.
मिड ऑफला अजय आले वेगानं फेकला थ्रो आणि इथे इथे चांगलं एष्टी रक्षण पाहायला मिळतंय परंतु बॅटर सेफ पाहायला मिळतील रोशन डायरे गोलंदाजी मार्क वरती परेश हजारे आपण पाहिला पहिला चेंडू परेशचा 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळाला 17 धावा धावफलकावरती मागील मॅच मध्ये परेश हजारानं जी कमाली केली खूप चांगली कारण 4च धावा त्यानं खर्च केले होते आणि यावेळेस देखील विश्वास दाखवला या गोलंदाजावरती कॅप्टन आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहिला दुसरा बॉल रोशन साठी कॅप्टन बीट झालेत पारितोषिक येत आहे प्रत्येक षटकारासाठी माननीय माजी सदस्य गृह ग्रामपंचायत पिंपलोली सचिन दादा डायरे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे षटकारासाठी रोशन डायरे आता ही संधी तुमच्या वाट्याला इथून प्रयत्न करायला पाहिजे तिसरा बॉल अक्रॉस द लाईन फटका जबरदस्त नो मॅन झोन कडे आदित्य डायरे धावतायत वेगाने पोहोचतील फेकतील तोपर्यंत आपण पाहतो कंप्लीट 2 भरपूर वेगाने आले चांगली फिल्डिंग टीम साठी टोटल वाचवल्या 2 कंप्लीट झाल्या 19 आकडा धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आहे चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल परेश हजारे चौथा बॉल घुटनाटेक खेळण्याचा प्रयत्न अपयश हाताला लागते रोशन डायरेचा खऱ्या अर्थानं या खेळाडूची ओळख सांगायला गेलं तर आंतरवरिडी टीमला बऱ्याचशा मॅचेस या सीझन मध्ये अगदी फॉर्म मध्ये असणारी टीम आणि त्या टीमचा कॅप्टन यावेळेस त्याच्या विरोधात परेश हजारे हाबी ठरत असताना पाहायला मिळतोय पाचवा बॉल खोलवर टप्प्याचा चांगल्या टप्प्यावरती निर्धारित टप्प्यावरती लय पकडत असताना परेश हजारे पुन्हा एकदा बीट होत असताना रोशन टप्पा ओळखता येत नाहीये पाहायला गेलं धावसंख्येचा विचार केला तर 19 आकडा आहे इथून जर का इकॉनॉमी रन रेट पाहायला गेलं ना तर कमीत कमी धावसंख्येवरती थांबवलं जाईल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न यावेळेस व्हेरिएशन होतं यस अंपायर सांगतायत इट्स अ वाईट बॉल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते वाईट बॉल सात चेंडू 7 वरती सध्या निराशात्मक खेळी आपण पाहतो रोशनची कॅप्टन तितपत यश हातास लागत नाहीये समोर टाकला खोलवर टप्प्याचा किरण 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 करामत खूप चांगली पाहायला मिळते खऱ्या अर्थानं पारितोषिक त्यांच्यासाठी रुपेश दादा हजारे त्यांचे मामाश्री यांच्याकडून आहे ऑनलाईन ते केलं जाईल मॅच नंतर 2000 रुपयाचं पारितोषिक कॅच साठी होतं किरणला पकडली चांगला झेल माघारी येत आहेत रोशन डायरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील श्री महालक्ष्मी तलवडे टीम साठी सातत्याने खेळ करत असतात रुपेश इनॅट नंबर 9 वरती दाखल होत आहेत पाहायला गेलं ना तर 7 विकेट कमावलेत 20 धावा बनवत असताना सुजल 11 टीमने जर का लगातार 2 चौकार जर का रुपेशने लगावले तर दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ कालन यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार लास्ट ओव्हर साठी येत आहेत चेतन धुले पाहायला गेलं ना तर खरंच हा देखील तितकाच गुणवंत असा खेळाडू आहे सातत्यानं श्री गणेश तलवडे टीम साठी त्यानं खेळी साकारल्यात यावेळेस देखील संधी चांगल्या टप्प्यावरती निर्धारित टप्प्यावरती वेगानं फेकला डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल एसटी रक्षकाच्या भूमिकेत स्वतः परेश हजारे आहेत खऱ्या अर्थानं गोलंदाजाची सूत्र कुठून हलत असतील तर ते एसटी रक्षकाकडून खानाखुना होत असतात मागून तशाच प्रकारची गोलंदाजी करत असतो चेतन चांगला चेंडू निर्धारित टप्प्यावरती इथून जर का पहिल्या डावाचा खेळ आपण पाहत आहोत अशा प्रकारचा राहिला तर सेकंड इनिंग मध्ये
नवना स्मृती विघ्नेश 11 टीम एका 2 ओव्हरमध्ये जी मॅच फिनिश करेल, कारण विचार करायला गेला ना त्यांच्या बॅटिंग लाईनचा, खरंच खूप चांगली बॅटिंग लाईन त्यांच्याकडे आहे. 20 आकडेवरती स्थिरावली आहे धावसंख्या सुजल 11 टीमची, लगाम लावण्यात आला. दोन चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. सूरज घोडबिंदे थोडस बॅलन्स त्यांचा चुकला, असो. इथून 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 शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय, हलकीशी कडा होती, पकडली आहे जेल परेश हजारे यांनी, आणि माघारी येत असताना पाहायला मिळतील बॅटर तेजस. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 10 रुद्र सोनावले पोहोचतील. गोलंदाजी काय असते आणि गोलंदाजीची खरी दहशत काय असते ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना सुजल 11 टीम नाणेफेकी जिंकत त्यांनी निवडली फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं, आणि निवडलेल्या डिसिजन वरती खर उतरत असताना पाहायला मिळते सुजल 11 कॅप्टन अजयचा निर्णय इथे सक्सेसफुल ठरत असताना. तदनंतर यानंतर ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग पर्व 6व्याची पहिली सेमीफायनल धनवी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी लगेच या. चौथा बॉल रुद्रसाठी वेगानं फेकलाय, शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतो चेतन खाडे. खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची एक ओळख आहे, प्रत्येक चेंडू अगदी वेगळ्या पद्धतीने फेकत असतो. स्लोबर डिलिव्हरी, फास्ट डिलिव्हरी, कट करण्याचा प्रयत्न, छेडछाणी करण्याचा प्रयत्न असतो त्याचा, आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी मेडन ओव्हरच्या कादारावरती आहेत. डॉट आलाय. 4 चेंडूंचा खेळ सक्सेसफुल. 5वा बॉल रुद्रसाठी, फटका जबरदस्त, किरणने फेकलाय, चांगला थ्रो, इथे केली चेतन चुकी, बाईच्या स्वरूपात दुसरीची संधी झाली निर्माण. यस, रेफर करतील, तिसऱ्या पंचांची मागणी इथं होती. SOUT आउट. धाव आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या टप्प्यावरती, इथून इथून यस आपण पाहतोय षटक संपल्याचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येतोय. 21 धावा धावफलकावरती. कुणाल षटक संपल्याचा इशारा, कुठल्याही धाव येणार नाहीये, डॉट बॉलची सांगता. गुरुदादा येत आहेत, गुरुदादा येत आहेत, आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमच्या कॅप्टनला देखील विनंती आपण देखील या, आणि यानंतर वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमच्या कॅप्टनला देखील विनंती आपण देखील या, आणि यानंतर सेकंड इनिंग साठी आवाज ऐकणार आहोत अजयजी. सेकंड इनिंग साठी आवाज ऐकणार आहोत अजयजी डायरे सरांचा. थँक्यू सो मच मिलन. मागच्या 5 पर्वामध्ये ज्या संघ मालकांनी ट्रॉफी उचलण्याचा मान मिळवलाय ते सुजल 11चे टीम पॅकर सचिनदादा डायरे यांचा संघ सध्या लो स्कोअर कडे गेलाय. अवघ्या 21 धावा 30 चेंडूमध्ये केलेले, म्हणजे त्यांच्या सपोर्टर मध्ये एक नाव आहे आकाश जाधव, त्यांच्याही मनामध्ये असं वाटलं की आता मी बॅटिंगसाठी जावं की काय, कारण आकाश जाधव म्हणजे हार्ड हिटर आणि त्यांच्या सोबतीला आहेत आंतरडवर्डीचे फिटर. ही जोडी जर का गेली असती तर हिट ठरली असती. सचिन दादा त्या जोडीकडे विचार करतात, कारण हिटर आणि फिटर नक्की त्यांनी शूटआउट ॲट कोलिवली दाखवलं असतं. पण आता 22 धावा जर का संघ वाचवतोय तो सेमीफायनल मध्ये, आणि स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11 याही टीमला 22 धावा करायच्यात.
आणि 22 धावा केल्या तर ते सेमीफायनल मध्ये. सुजल 11ला 22 धावा 30 चेंडूमध्ये ऑल आउटच करावं लागेल. ऑल आउट साठीच त्यांना प्रयत्न करावे लागतील. आता संदीप कालानं सलामीच्या भूमिकेत रेडी होत आहेत. त्यांच्या साथीला परेश हजारे आणि 22 धावांचं लक्ष. योगेश मुळे, सुरेश सोनावले यांचा हा संघ स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 22 चं टार्गेट आहे. चला दोन्ही कॅप्टन धन्वी 11 टीम कॅप्टन आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन प्लीज कम फॉर द टॉस. टॉस साठी आपण या उशीर अजिबात करू नका, कारण आता 1 वाजलाय. 3 मॅचेस बाकी आहेत. 4 पर्यंत आपली स्पर्धा पूर्ण होईल. म्हणजे उरलेल्या 4 ते सूर्यास्त होईपर्यंत त्या 3 तासात एकतर तुम्हाला शर्यतीला जाता येईल किंवा एकतर तुमचा जो काही इतर व्यवसाय असेल ते काम तुम्हाला करता येईल. त्यामुळे वेळ अजिबात घेऊ नका. येणारे 30 बॉल 22 धावांची गरज आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन धन्वी आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन टॉस साठी या. जिंकण्यासाठी 22चा टार्गेट. फलंदाज संदीप आणि परेश आपण लगेच रवाना व्हा. GPLचं 6वं पर्व आज 8 मार्च 2026 जागतिक महिला दिन. महिला दिनाचं देखील आपण सर्व महिलांच्या सन्मानासाठी एक दिवस महिला दिन आणि या महिला दिनाच्या निमित्ताने, कारण महिला दिवस 8 मार्च हीच तारीख का, हा देखील बऱ्याच जणांना कधी कधी काही लोकांना प्रश्न पडतो की 8 मार्च हीच तारीख का. कारण कॅलेंडरवरची ही तारीख निवडीमागे एक रक्तरंजित आणि क्रांतिकारी इतिहास आहे. कारण हा फक्त एका दिवसाचा उत्सव नाही तर शतकांचा संघर्ष आहे. न्यूयॉर्क 1908 मध्ये पहिली ठिणगी पडली होती, जेव्हा 15,000 महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरल्या होत्या आणि त्यांनी कामाचे तास कमी करा, पगार वाढवा आणि सर्वात महत्त्वाचे मतदानाचा अधिकार द्या. ते 1908 मध्ये ती पहिली 15,000 महिलांची हाक होती. त्यानंतर क्लारा झेटकिन यांनी 1910 मध्ये देखील महिला दिन एक दिवस महिलांच्यासाठी साजरा व्हावा याची मागणी केली होती. त्यानंतर 1917 मध्ये रशियामध्ये देखील भाकरी आणि शांततेसाठी ऐतिहासिक संप पुकारला होता महिलांनी. आणि त्यानंतर 1975 मध्ये अखेरकार जागतिक मोहर उमटवली आणि 1975 मध्ये 8 मार्च अधिकृत मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करू लागला. आणि या दिवसाच्या देखील आपण सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देऊया. आणि पहिल्या बॉलवरती बघायचं जोरदार अपील. संदीप काळनसेफ लढाई द्यावी लागेल. 22 धावा देखील भरपूर आहेत. 11 खेळाडू आणि 22 धावा वाचवण्यासाठी ऑल आउट करण्याची संधी निर्माण करावी लागेल. कारण स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 संदीप आणि त्याच्या साथीला परेश ही मुख्य जोडी आहे आणि या मुख्य फलंदाजांकडे टार्गेट केलेलं आहे. दुसऱ्या बॉलवरती सिंगल रन घेण्यासाठी फलंदाज दुसऱ्या रनसाठी रनआउटची चान्स. थ्रो नॉन स्ट्राईक रनला येईल तोपर्यंत 2 धावा. 2 बॉल 2 धावा वाचवण्यासाठी फार कमी आहेत. कारण सुजल 11 कडे फलंदाज होते, पण 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघितले तरी देखील 21 धावा त्यांनी उभारल्या आणि 2 बॉलमध्ये 2नी चेसिंगची सुरुवात. शॉट संदीपचा, विकेटची चान्स. पहिली विकेट खात्यात. फर्स्ट विकेट गॉन. अशाच विकेट घ्याव्या लागतील सुजल 11ला हा सामना जिंकण्यासाठी आणि सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर जिंकण्याची खात्री देत नाही, तो कमी असो किंवा जास्त असो. तुमची मेहनत आणि तुम्ही जर का प्रयत्न जास्तीचे केले तर मात्र तुमच्या खात्यामध्ये विजय येऊ शकतो. आणि ज्याने मागच्या 3 मॅच मध्ये आपण त्याला फक्त फिल्डिंग मध्ये बघितलेलं, आता बॅटिंग साठी थेट विराट कोहली ज्या क्रमांकावरती खेळायचा त्या क्रमांकावरती आदित्यला पाठवण्यात आलंय. त्याच्यामध्ये ताकद भरपूर आहे. आज 20 रनची गरज आहे. खरं तर स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11च्या कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. त्यांनी ओळखलं की सुजल 11च्या विरोधात फिल्डिंग मध्ये जर कोणाला लक आहे तर आदित्यला. त्यामुळे बॅटिंगसाठी देखील लगेच त्याचा वापर केला. हेच करायचं होतं सुजल 11ला. बॅटिंग ऑर्डरचा काही चेंज त्यांच्या माध्यमातून फसला, पण आता देखील 22 धावा त्यांना वाचवता येतील. 2 बॉल 2 आदित्यच्या अगेन्स्ट. जय शिवाजी डायरे. गेम ऑन. क्लीन बोल्ड. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक झटका. आदित्य डायरे शून्यावरती आउट. ठरवून गेला होता की मी जयला कदाचित एखादा 6 किंवा 4 मारेल, पण आदित्यची दांडी गुल केली. पॉवरफुल पण दांडी गुल करून तो आउट झालेला आहे. 3 बॉल 2 विकेट. विकेट हॅट्रिक जर का कमावली जय शिवाजी डायरेने तर दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज. कमालीची बॉलिंग. सुजल 11 टीमला विजयाच्या आशा पल्लवित करणाऱ्या 2 विकेट घेतला. अजून टार्गेट आहे 8 विकेटचं आणि त्या 8 विकेट जर का सुजल 11 इथे कमावतोय तर मात्र हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. कारण काल धन्वी 11 हा संघ पराभवाच्या छायेत होता, पण गुरु बाबरे 6च्या 6 पर्वामध्ये ज्या टीम मध्ये खेळला ती टीम सेमीफायनल मध्ये आलेली. हे काल घडलं. तसंच सुजल 11 देखील आणखीन विकेट घेतोय
तर जय शिवाजी डायऱ्याच्या आणि बाबराव लहाने यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. आता आता सामना थोडासा संकटात सापडलाय. स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 थांबून चालणार नाही आता गोलंदाजांना, फिल्डरला, कारण मॅचची परिस्थिती बदललेली आहे. वातावरण परत एकदा फिरलंय, वारं फिरलंय आणि कट केलाय. रनआउटची चान्स बनेल का? थ्रो थोडा वेगाने करण्यात आला. 3 धावा, 4 बॉल, 2 विकेट. स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 अंडर प्रेशर फलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे की 22 धावा जर का आपल्या टीमला झाल्या नाहीत तर सगळ्यात लो स्कोर मध्ये हारणारी टीम कदाचित ठरू शकते स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11. पण परेश हजारे संयम, शांतता, गोलंदाजांचा परिपूर्ण अंदाज घेऊन बॅटिंग करणारा हा फलंदाज आहे परेश हजारे. हा महत्वपूर्ण फलंदाजी मधला स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11चा बॅटर आहे, ज्याला आउट करण्यासाठी आता जय सध्या मैदानाच्या आतमध्ये. कट केलाय, समोर आहे विकेट किपर, आणखीन एक चान्स बनलेली आहे. रनआउट. अशा धावा थांबवाव्या लागतील सुजल 11ला. सिंगल घेण्यासाठी देखील फलंदाजांना थोडं टेन्शन द्यावं लागेल, तरच या 22 धावा वाचवता येतील. आतापर्यंत स्कोर धावा फलकावरती तुम्ही बघू शकाल. पहिलं षटक या ठिकाणी आपण जय शिवाजी डायरेचं पाडलं. अवघ्या 4 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे आता 24 चेंडू आणि 18 धावा. अजूनही संघर्ष कायम आहे आणि हा संघर्ष 18 धावसंख्येचा आहे, जिथे सुजल 11ला ही चान्स आहे मॅच जिंकण्याची, कारण 2 विकेट त्यांनी कमावल्या. 8 विकेट, 24 चेंडू जर 8 विकेट त्यांनी आउट केल्या तर कदाचित जीपीएलच्या मागच्या 6ही पर्वामधला लो स्कोर वाचवणारा हा संघ सेमीफायनल मध्ये जाईल. चला, दोन्ही टीम कॅप्टन धन्वी 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन, आपण टॉस साठी या. तुमच्यासाठी हा 5वा कॉल आम्ही टॉस साठी केलेला, सो प्लीज कम फास्ट. दोन्ही टीम, चला, फिल्डिंग इथून सेट झालेली आहे. मोमेंटम तोडू द्यायचा नाहीये. रिदम जो बनवलेला आहे सुजल 11ने, 18 धावा अजूनही त्यांना वाचवायच्यात. परेश हजारे सिंगल घेऊन स्ट्राईक वरती आला आणि आता परेशकडे जबाबदारी आहे. परेशलाही माहिती आहे की लो स्कोर इथून जर का आपल्याला हे करायचं आहे तर मात्र 24 चेंडू आणि 18 धावा इथून वाचवायच्या. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन बॉलर आलेला आहे, गोलंदाजी मार्क वरती हर्षद आलेला आहे. हर्षदचा पहिलाच बॉल स्टंप वरून चाललाय. आता 18 धावा, 23 चेंडू, एक चेंडू कमी होतोय. धावा मात्र त्याच आकड्यावरती आहेत. म्हणजे जो प्रेशर आहे, जी प्रेशराईज सिच्युएशन, ॲम्बियन्स बनवलंय सुजल 11ने आणि स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 सध्या विनिंग पर्सेंटेज त्यांच्याकडे जास्त आहेत, पण तो आकडा आता कमी करतो सुजल 11. गोलंदाज तयार. हर्षद बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल समोर मारलाय, इथून पकडली आहे, चेंडू कॅरी केलाय आणि विकेट क्रमांक 3, तिसरी विकेट. अजून 7 विकेटचा टार्गेट आहे सुजल 11 कडे. 3 कमावल्यात, 18 धावा वाचवायच्यात. आता मॅच मध्ये थोडी तारांबळ उडवलेली आहे स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 टीमची. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणाला मॅच फिरवण्याची ताकद ठेवणारे खेळाडू आपल्या संघासाठी लढतायत. पहिली बॅटिंग जेव्हा झाली 11 खेळाडूंनी मिळून 21 धावा केल्या, म्हणजे एकाच्या वाट्याला 2 धावा पण आल्या नाहीत. प्रेक्षक विचारत होते की काय बॅटिंग चालू आहे, पण दुसऱ्या टीमची देखील अवस्था त्यांनी तशीच केलेली आहे. 3 विकेट आणि 4च धावा स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे हे क्रिकेट एवढं सोपं राहिलेलं नाही. रामदास डायरेचा मैदानाच्या आतमध्ये रवाना केलेले, म्हणजे स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश 11 में ज्या खेळाडूंकडे ॲज अ फिल्डर म्हणून बघितलं, मग तो आदित्य डायरे असो किंवा रामदास डायरे, आता त्यांना बॅटिंग मध्ये चान्स दिलेले. आता ते आपल्या संघासाठी हिरो ठरतील की झिरो ठरतील. आदित्य तर झिरो ठरलाय, पण आता रामदास हिरो ठरेल का? सुजल 11 सध्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. सुजल 11चे देखील संघ मालक असेल, फिल्डर असेल, आक्रमकता त्यांनी ठेवली आणि आता रामदास डायरे अनुभव पणाला लावून आपल्या संघासाठी कशी कामगिरी करेल. हर्षद डायरेच्या विरोधात रामदासचा शॉट, 4थी विकेट, 4 विकेट, 4 धावा. कट टू कट फाईट, टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर देताना सुजल 11. हे क्रिकेट ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये आता झोपलेले प्रेक्षक दुपारचे जागे झाले असे, कारण 4 बॉल 4 विकेट. विकेट घेतली तर बाबराव लाने यांच्याकडून 200. गेम ऑन. नागेश काळन आलेत. बॅटिंगला जाणाऱ्या फलंदाजांच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे की आमची काय अवस्था आहे. 4 बॉल 4 विकेट तर आपण बघितले आणि 4च धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कमालीची. प्रेक्षकांची उत्सुकता वाढली, उत्कंठा आता शिगेला पोहोचली.
4 रन 4 विकेट. आता 6 विकेट सुजल इलेव्हनला आउट करायचे, दुसरीकडे 18 धावा करायच्यात स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हनला. सूरज घोडविंदे यांच्या डोक्यालाही मुंग्या मारल्या असतील. 4 रन आणि 4, कारण जी टीम जिंकणार ती सायली इलेव्हन सूरज घोडविंदे यांच्या टीमची खेळणार आहे सेमीफायनल. पुढील बॉल हर्षद नागेशच्या शरीराला लागला, रनआउटची चान्स, 5वी विकेट येईल का? स्टंप वरती लागलाय चेंडू आणि पंचांनी बोट वर केलाय. विकेट गोज डाऊन. 5वी विकेट, 5वा फलंदाज बाद. गेम इथे बनवलेला आहे सुजल इलेव्हनने. वातावरण वारं फिरलंय, पूर्वेकडून पश्चिमेकडे होता, दक्षिणेकडून उत्तरेकडे, आता उत्तरेकडून दक्षिणेकडे वारं. 5 विकेट, धावा 4. स्टेजवरती बसलेल्या सगळ्या आमच्या पाहुण्यांच्या आणि जे छोटे छोटे प्रेक्षक आलेले आहेत सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता. ताडकन खुर्चीवरून काही 2 जण उठून उभे राहिले. काय मॅच रंगतीये. 4 रन 5 विकेट, 18 धावा करायचे. आता सुजल इलेव्हनचं टार्गेट 5च विकेट आहे, कारण त्यांचं टार्गेट आहे ऑल आउट कडे. आणि आता कॅश प्राइज आहे शिवशक्ती फर्निचरचे ओनर मयूर भोईर यांच्याकडून, मिलन मिनमेने यांच्याकडून. अजय सोनावलेने जर का मॅच फिनिश केली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. काय मॅच बघतीये. अजय सोनावले स्वतः कॅप्टनला यावं लागेल, प्रेशर भरपूर आहे, ऊन भरपूर आहे. सामना 18 धावांचं टार्गेट अजूनही आहे आणि विकेट 5. सुजल इलेव्हनच्या मनामध्ये धावा किती आहेत ते माहिती नाही, पण फक्त विकेट घ्यायच्यात. गोलंदाज तयार. हर्षद शरीराला लागलाय, रन घेण्याचा चान्स नाहीये. केतन काळ, अजय सोनावले थांबलेत. काय बॉलिंग अटॅक राहिलाय. 5 विकेट आउट केलेले आहेत, 5 चेंडू संपलेले आहेत. हर्षद डायरे 5 चेंडू त्याने टाकलेत, रन्स आतापर्यंत 4च आहेत. म्हणजे ही ओव्हर मेडन ओव्हर टाकण्याच्या दिशेने चाललाय हर्षद डायरे. खतरनाक बॉलिंग अटॅक, अविश्वसनीय असा सामना जीपीएलच्या 6व्या पर्वातला. केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे, कारण सामना क्लोज एन्काउंटर आहे. चित्त थरारक मॅच. लास्ट बॉल टाळा होऊन जाऊ द्या. मेडन ओव्हर टाकलेली आहे हर्षद डायरेने. कमालीचा स्पेल. सामना कुठे गेलेला नाही. आता 18 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हन टीम कडे विनिंग पर्सेंटेज अजूनही जास्तच आहेत, कारण त्यांच्याकडे बॅटर आहेत 5. पण सुजल इलेव्हनने काय केली. जर का हा सामना इथे जिंकला सुजल इलेव्हनने तर स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हनला 1 वर्ष, जेव्हा जेव्हा हे खेळाडू कुठल्याही मैदानावरती उतरतील त्यांना जीपीएल 6व्या पर्वाचा हा सामना आठवेल. काही होऊ शकेल. झिम्बाब्वे ऑस्ट्रेलियाला हरवू शकतो, ऑस्ट्रेलियाला बाहेर ढकलू शकतो. रन किती असू द्या, भारतीय संघ पाकिस्तान बरोबर 10 विकेटने हरला सुद्धा एकदा, आणि त्यानंतर 105 धावांपेक्षा जास्त करून सुद्धा दिल्या नाही. त्यामुळे क्रिकेट आहे, कधी बदलेल. सूरज घोडविंदेंची नजर या मॅच वरती. जिंकणारा संघ त्यांच्या टीमच्या विरोधात आहे. 18 बॉल 18 धावा. आता बरोबरीची मॅच आहे. आता 50-50 क्रॅकजॅक. आता क्रॅकजॅक सामना आहे 50-50चा. 18 बॉल 18. जबरदस्त असा सामना पाहिजे होता प्रेक्षकांना. शेवटचा सामना लीग स्टेजचा. संघमालक सचिन डायरे यांचा संघ जो फिल्डिंग करतो, आणि दुसरीकडे सुरेश शेठ सोनावले, योगेश शेठ मुणे यांचा स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हन. जीपीएल 6व्या पर्वाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे, कारण प्रेक्षकांच्या साठी दुपारच्या सत्रामध्ये एक चांगली पर्वणी असणारा 18 बॉल 18चा सामना. जर का विकेट हॅट्रिक कमावली तर आकाश शेठ जाधव यांच्याकडून, सन्माननीय संघमालक सचिन डायरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. पहिला बॉल. अपील जोरदार. पंच सांगतायत दुसऱ्या बाजूला बॉल अडवण्यासाठी धावलाय खेळाडू हर्षद. 1च धाव मिळेल. 17 बॉल 17. एका बाजूला स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्नेश इलेव्हन धावा मोजतोय, दुसरीकडे सुजल इलेव्हन विकेट मोजतोय. 5 विकेट त्यांना घ्यायच्यात. 17-17 लेगबाची धाव अंपायर आम्ही टीमच्या खात्यात ऍड केलेली आहे, सो नो डाऊट, डोंट वरी. 17 बॉल 17 धावा. अजय सोनावले मॅन ऑफ द सिरीजचा बैल त्याने जिंकला, पण आता विपक्षी टीम गुडघे टेकायला भाग पाडतीये की काय बघायचं. 17 बॉल 17ची गरज आहे. जय शिवाजी डायरे हा नवा यंग कॅप्टन. असेच यंग कॅप्टन नेहमी टीमसाठी घडतात आणि त्यानंतर त्यांची कारकिर्दी चांगली राहते. आता जय शिवाजी एक नवा यंग कॅप्टन आपल्या टीमला सेमीफायनलमध्ये नेईल का? आणि 17 बॉल 17 धावा. अजय सोनावले इथून चेस करायच्यात. वेगवान बॉल, वेगवान. अपील जोरदार. अजय सोनावले दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहे, अनुभव आहे.
त्यालाही आपल्या टीमला सेमीफायनल मध्ये न्यायचं आहे. दोन्ही बाजूने लागलेला हा वनवा आमचे डीजे मास्टर तांबोली दादाही फार विचारात पडले की काय घडेल, कारण असा सामना त्यांनी बघितला नसेल. ते फार कमी जातात मैदानावर टेनिस बॉलमध्ये. आणि काय मॅच आहे, 16 बॉल 17ची गरज आहे. आता रन जास्त झाल्यात, चेंडू कमी झालेत. खतरनाक मॅच, प्रत्येक बॉलवरती नजर ठेवावी असा सामना GPL 6व्या पर्वाचा. अजयच्या बॅटमधून समोर खेळाडू आहे लॉंग ऑफ मध्ये रुपेश, एका टप्प्याने बॉल पकडलाय. जेव्हा सामन्याचं चित्र बदलतं, वारं फिरतं, तेव्हा कुठलीही गोष्ट आपल्या बाजूने घडते. हे बघा, आता चेंडू एका टप्प्याने फिल्डरच्या हातात गेला, 1 रन आली. आता चेंडू राहिलेत 15, विजयासाठी धावा पाहिजे 16. का मॅच आहे. संकेत सोनावले सुजल 11चा नेहमी हा खेळाडू सदस्य राहिलेला आहे. विजय त्याने बघितलेला आहे, पराभव त्याने बघितलेला आहे, पण हा सामना काही खास आहे कारण सेमी फायनलचं तिकीट आहे या मॅचवर. समोर मारलाय, खेळाडू तयार आहे. रुपेश परत एकदा बॉल अडवलाय. दुसऱ्या रनची रिस्क घेणार नाही स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11, कारण त्यांना माहिती आहे जर का ही परिस्थिती परत फिरली तर मग कठीण होईल. कारण आता चेंडू आहे 14, धावा पाहिजेत 15. 14 बॉल 15 धावा, लो स्कोअर मॅच. काय खतरनाक क्रिकेट पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील खेळाडू दाखवतात प्रेक्षकांना. 14 बॉल 15, अनप्रेडिक्टेबल असा सामना, अविश्वसनीय अशी कामगिरी दोनही संघांची. जय डायरे बॉलिंग ट्रॅकवर, खेळाडू धावतायत, बॉल समोर आहे, दुसरी रन आउट होईल का, थ्रो आता कुठल्या एंडला जाईल. 2 धावा मिळाल्या. 13 बॉल आणि 13 रनची गरज. 13 बॉल 13 धावा. अर्धा संघ आउट केलेला आहे. दडपण भरपूर आहे, टेन्शन भरपूर आहे क्रिकेटच्या मैदानावरती. कमी धावा आल्यानंतर जे काही प्रेशर असतं ते हँडल करताना मोठ्या मोठ्या खेळाडूंची देखील दांडीगुल होताना आपण बघितलेली. 13 बॉल 13. जय शिवाजी डायरे स्वतः टीमचा कॅप्टन, आयकॉन प्लेयर अजय सोनावले, कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढत आहे. 13 बॉल 13ची गरज आहे. जयचा हा चेंडू, पंचांचं ऑब्झर्वेशन, वाईट बॉल, 1 रन कमी झाली. अंपायरच्याही शरीरामध्ये ती एक वेगळी ऊर्जा संचारली असेल, कारण का मॅच रंगतीये. 13 बॉल आता 12 रनची गरज आहे. विकेट या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. विकेट टिकवून ठेवली स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11ने. गेम पुढे ढकलण्याचा, सामना रेटण्याचा प्रयत्न चालू आहे. अपील जोरदार आहे, अपील जोरदार, रनआउटची चान्स, आणि बॉलरने आपला संयम गमावला. लक्ष ठेवणं गरजेचं, अलर्ट राहणं गरजेचं. रनआउटची विकेट आली असती या बॉलवर, विकेट नाही आली. ओव्हर संपली. 12 चेंडू 12 रनची गरज आहे. 12 चेंडू 12 रनची गरज आहे. चला सेमीफायनल टीम पहिली. टॉस आपण करणार आहोत. धन्वी 11 टॉस साठी या. वैष्णवी कन्स्ट्रक्शन टॉस साठी या. लगेच दोन्ही कॅप्टन या. विजय डायरे आणि रुपेश विर्ले या दोन्ही कॅप्टनला मी आमंत्रित करतोय. जर का ही मॅच संपण्याच्या आधी आपण टॉस साठी आला नाही तर सेमीफायनल 4 ओव्हरची राहील. इथून पुढच्या सगळ्या मॅचेस 4 ओव्हरच्या राहतील. सर्व कमिटी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या सूचना आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. विजय डायरे आणि रुपेश विर्ले दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. 12 चेंडू 12 धावा. अजूनही मॅच कोणाकडे झुकेल सांगू शकणार नाही. जर का जय डायरेने हुशारी दाखवली असती, स्टंप पर्यंत पोहोचला असता, अपील करता करता तर रनआउटची विकेट खात्यात घेता आली असती. अशाच सामन्यामध्ये बॅट्समन प्रेशरमध्ये असतात, त्यावेळी विकेट घेण्याच्या चान्सेस रनआउटच्या जास्त असतात. म्हणजे जरी हा सामना कोणत्याही टीमने जरी जिंकला तरी हारणाऱ्या टीमलाही दुःख नसेल अशी मॅच त्यांनी खेळलेली आहे. GPL 6वं पर्व मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये हा सामना आम्ही जिंकावा ही जिद्द आता निर्माण झाली असेल. आधी सामना वन साइड वाटत होता, पण त्यानंतर आता सामना 12 बॉल 12 म्हणजे दोघांनाच्याही मनात आहे की जरी काही झालं, म्हणजे आदित्य डायरेने जसं ठरवलं होतं की चांबडी गेली तरी मी बॉल सोडणार नाही, तसा हा सामना आता दोन्ही संघांना सोडायचा नाही. 12 बॉल 12 जर का टाय झाली मॅच तर मात्र सुपर ओव्हर, परत एक चान्स दोन्ही टीमला आपण देऊ. त्यातही टाय झाली तर बॉल आउट, स्टंप उडवण्याची चान्स देऊ. म्हणजे दोघांच्या मध्ये उडवा उडवी ही दिवसभर जरी चालू राहिली तरी आम्ही कंटिन्यू करू. शर्यती जरी राहिल्या, उद्या फायनल खेळू आम्ही, पण उडवा उडवी कायम ठेवू. 12 चेंडू 12 रनची गरज. काय मॅच आहे, काय मॅच आहे. संदीप काळांनी कान मंत्र दिलाय, अनुभवाचा एक मंत्र दिलाय आणि समोर बॉलिंगचं तंत्र. काय घडेल आता. 12 बॉल 12. अजय सोनावले, दुसऱ्या बाजूला बॅटर येतो मात्र केतन काळन. अनुभवी फलंदाजांच्याही नाकी 9 आणलेत ते मात्र या गोलंदाजांनी. आता आलाय सागर मारुती क्षीरसागर, भाकरेचा पाडाचा हा बॉलर. 2 विकेट जर घेतल्या सागरने लगातार. अनिल शेठ काळन यांच्याकडून 500.
गेम ऑन 12-12 पहिला बॉल. सागरचा हा चेंडू व्हाईट बॉलने 1 रन कमी झाली. आता 12-11 1 रन कमी झाली. एक्स्ट्रा देऊन चालणार नाही इथे. एक धावेचं महत्व म्हणजे सोनं जरी 2.25 लाखावर गेलं असं तरी या एका धावेचं महत्व त्या 2.25 लाखासारखे. 12-11ची गरज आहे. बॉलच तयार. सागर चांगला बॉल परत एकदा वाईट दिशेने भरकटलाय. टप्पा भारी आहे पण दिशा मधून दशा करतोय. 12 बॉल आता 10 राहिल्यात. समोर 5 विकेट घ्यायच्यात. विकेट येत नाहीये. 5 विकेट मिळवायच्यात. जिंकण्यासाठी अतोनात सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. अजून एक वाईट टाकले तर अनिल काळन यांच्याकडून 100. हॅट्रिक आहे वाईटची. बघायचं काय करेल. वाईटची हॅट्रिक करेल का सागर. परेश आजारे फुल ऑन टेन्शन आहेत. काय घडेल ही मॅच तशीच आहे. लास्ट ओव्हर पर्यंत जाईल का. चेंडू पडलाय सागर क्षीरसागरचा. डॉट बॉल आलाय. 11 बॉल 10. सगळेच खेळाडू मात्र या मॅच मध्ये त्यांच्याही अंगाचा थरकाप होत असेल. असा थरथराट असा सामना आहे जीपीएलच्या 6व्या पर्वाचा. बॉल बाकी आहेत 11. रन्स पाहिजेत 10. सागरचा चेंडू हवेत. खेळाडू मागे राहिलेत. अडवलाय बॉल. फेक केलाय. ओव्हर थ्रो झालाय. रनआउटचा चान्स बनलेला आहे आता. आणि इथून 3 धावा. 1 नाही 2 नाही 3 आल्यात. आता 10 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 10 बॉल 7. या मोमेंटला आता विकेट पाहिजे सुजल 11ला. जर का 1-2 विकेट गेले आता पुढच्या 4 बॉल मध्ये परत एकदा मॅच जिवंत होईल. दोन्ही खेळाडू अक्षरशः चर्चा करतायत. दम लागला असेल. मी म्हणेल त्यांनी रन्स एवढा केला नाही पण विचारचक्राने मॅच कशी फिरेल या विचारचक्राने त्यांना दम लागला असेल. 10 बॉल 7. विजय डायरे, रुपेश विर्ले, धनवी 11चे कॅप्टन टॉस साठी या आपण प्लीज. 10 बॉल 7 रनची गरज आहे. काय खतरनाक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. कट केलाय. खेळाडू धावतायत. एकच रन घेतलेली आहे. दुसऱ्या रन साठी जाणार नाही. त्यांना माहिती आहे की एक धाव एक विकेट किती महत्वाचे. 9 चेंडू आणि 6 रनची गरज आहे. 9 बॉल 6. हे क्रिकेट. जो जिंकेल तो सायली 11 टीमची सेमीफायनल क्रमांक 2 खेळेल. म्हणजे जिंकणारा संघ ट्रॉफीचा मानकरी होईल. हु विल विन अजूनही आपण सांगू शकणार. 9 बॉल 6. विकेट पाहिजे सुजल 11ला. रन पाहिजे स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11ला. करारा जवाब दोन्ही टीमने एकमेकांना दिलेला आहे. डॉट बॉल आलाय सागर क्षीरसागरचा. आता 8 बॉल 6. 8 चेंडू 6 धावा. डगआउट मध्ये एखादा भोंगा आणून द्यावा आणि बाकी खेळाडूने बॅट्समनला आवाज द्यावा. अशी मॅच रंगतीये आता. 8 चेंडू 6 धावा. टेन्शन आहे. आपण बाहेरून काही बोलू पण आतमध्ये सगळ्या खेळाडूंवरती प्रेशर आहे. 8 बॉल 6 रन. चांगला बॉल टाकलाय सागर क्षीरसागरने वेगाने विथ द स्पीड. तेज तर्रार बॉलिंग. भन्नाट वेग. 7 बॉल आणि 6 रनची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. जीपीएल 6वं पर्व आता एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेले ते खेळाडू. कारण मॅच एकदम क्लोज एन्काउंटर आहे. 7 बॉल 6 रनची गरज. हवे ते आणि पकडली कॅच. 6वी विकेट. काम तमाम. आता 6 बॉल आणि 6 रनची गरज. कांबळे साहेबांच्याही मनामध्ये ती जी उत्सुकता वाढलेली आहे की त्यांनी सहजपणे मागच्या खुर्चीवरती बसलेत पण त्यांची नजर ही मात्र त्या बाउंड्रीवरती असणाऱ्या फिल्डरकडे. 6 बॉल 6ची गरज आणि 4 विकेट बाकी आहेत. 6 बॉल 6. केतन काळन आऊट झालाय. आता चेतन धुळेला पाठवण्यात आलेलं आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा मोठं वादळ येतं ना तेव्हा कितीही भक्कम होडी असू द्या ती पाण्यामध्ये पलटी होतेच. तशी मॅच रंगताना दिसतीये. आता ही टायटॅनिक कोणाची बुडेल. इतकी भक्कम बोट होती टायटॅनिक तरी बुडली. आता ही टायटॅनिक कोणत्या टीमची बुडेल. सुजल 11ची बुडेल की स्वर्गीय नवना स्मृती विघ्नेश 11ची बुडेल. स्टेजवरती बसलेल्या सगळ्यात अनिल शेठ काळन असतील, बाबराव लहाने, आकाश जाधव, दिनेश गवळी, सचिन डायरे, तांबोळी दादा, कांबळे साहेब सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की 6 बॉल 6ची मॅच का होईल. आपण यांना आणखी 2-3 मिनिटं देऊ आता आपण. कारण ही मॅच अशी आहे ना की यानंतर भले थोडा टाइम कमी होईल पण ही मॅच इम्पॉर्टंट. चला धनवी 11चे कॅप्टन रुपेश विर्ले आपण आलात का. रुपेश विर्ले आपण रिपोर्टिंग करा प्लीज. अजय सोनावलेने सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
A1 ग्रुप पिंपलोली कडून. पण आता A1 जोडीला थांबवण्यासाठी बॉलर कोण येईल? 6 बॉल 6. कांबळे साहेबांनी बक्षीस लावलेलं आहे. 2 विकेट जर का कामावल्या बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बॉलरने तर 500 रुपये. क्या बात आहे कांबळे साहेब. टेनिस बॉलचा दूर दूरचा संबंध नाही साहेबांचा. टीव्ही वरती मॅच बघतात पण आता आता त्यांनाही मनामध्ये ती इच्छा झाली कारण खेळच इतका जबरदस्त झालाय की त्यांनाही त्यांचे दिवस आठवले असतील प्लास्टिक बॉलचे. 6 बॉल 6. हा प्लास्टिक नाही, हा टेनिसचा बॉल आहे. दबणारा नाही तर समोरच्या टीमला दाबणारा बॉल आहे. 6 बॉल 6. खतरनाक. काय घडेल काय घडेल, काय मेहनत आहे. घामाघूम झालेत अक्षरशः. मी म्हणेल की जी टीम जिंकेल त्या टीमच्या संघ मालकच मी म्हणेल की नॅपकिन मध्ये या सगळ्या खेळाडूंना पुसून काढेल. खतरनाक मॅच. 6 बॉल 6. खरोखर संघ मालकांसाठी लढणारे हे लढवय्ये ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसराचे हे अनमोल हिरे आहेत सगळे. 11-2-22. 22च्या 22 खेळाडू भारी खेळलेत. कोणी जिंकेल? 6 बॉल 6. टेन्शन भरपूर. इकडे खरं तर मी बोलतो मलाही असं वाटतं की ही टीम जिंकते की ती टीम जिंकते. तर टीम पॅकरला किती टेन्शन असेल, टीम कॅप्टनला किती टेन्शन असेल. 6 बॉल 6. दोन्ही अंपायर देखील आमचे अतिशय हुशार आहेत. त्यांनाही माहिती आहे की ही मॅच इतकी क्लोज आहे की ते एक एक निर्णय, एक एक बॉल आणि एक एक टप्पा, कोणत्या टीमचा टप्प्यात कार्यक्रम होईल. 6 बॉल 6. शेवटची मॅच लीग स्टेजची मॅच नंबर 10. बॉलर्स तयार. पहिला बॉल विकेट किपरच्या हातात. तो देखील नियम महत्वाचा आहे की जर का विकेट किपरने बॉल पहिल्याच आठवड्याला पकडला तर रन घेता येणार नाही. सिच्युएशन काही असू दे. आता 5 चेंडू 6 धावा. क्या होगा इस मैच में, कमाल होगा. 7 अजुबे आपण बघतोय. 8वा अजुबा आकाश जाधव यांच्या छातीतही थोडीशी चमक आलेली दिसते. 5 चेंडू आणि 6 धावा. डॉक्टर पाटील यांच्याशी संपर्क करा. तशीच मॅच आहे. शॉट बॅटच्या फट्ट्यात दिलाय आणि A1 ग्रुप पिंपलोली यांच्याकडून 500 रुपये. एक शॉट, एक झटका, एक खटका, काम तमाम. जिंकलाय स्वर्गीय नवनाथ स्मृती विघ्न शिलंबन. टाळ होऊन जाऊ द्या. सुजल 11 साडे देखील काय खेळलेत. जर का बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू नसता, टप्पा जर चेंडू टाकला असता तर मात्र दमछाक झाली होती. सुरेश शेठ सोनावले आणि